ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि त्यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप पोवाडे गायले. आज बी त्यांच्या आवाजात ते पोवाडे त्यांनी ऐकले जातात. त्यांचं एक गीत पूर्वी खूप आजरामर झालं, माझी मैना घराकडे राहिली, माझ्या जीवाची झाली या गायली. हे गीत 5-25 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या तोंडात ते गुणगुणलं. अण्णाभाऊ साठेंनी दलितांसाठी, वंचितांसाठी खूप संघर्ष केले, खूप आंदोलने केली, खूप त्यांनी वार आपल्या छातीवर झेलले, परंतु ते डगमगले नाही. त्यांनी हा संघर्ष आपल्या दलित, वंचित, माथाडी कामगारांसाठी सुरू ठेवला आणि 18 जुलै 1969 रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घातला. या महापुरुषाच्या चरणाला त्रिवार प्रणाम करतो. डोक्यात खटकलं की आपल्याला या विद्यार्थ्यांची का बसू देत नाही. नंतर दुसऱ्या दिवशी ते शाळेत गेले. सकाळी शाळेत गेले आणि त्यांना राग आला. त्यांनी मास्तराला एक दगड मारला आणि घरी गेले. नंतर अण्णाभाऊ साठे आईवडिलाबरोबर मुंबईला गेले आणि मुंबईला आईवडिलाबरोबर त्यांनी राहून आईवडिलापासून त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले आणि आपल्या लेखणीच्या बळावर त्यांनी एक फार मोठं साम्राज्य उभं केलं. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या, जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील एक फकीरा नावाची कादंबरी त्यांची खूप प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक कादंबरी लिहिली, सह्याद्रीचा वाघ. आणि एक मित्र हो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव ठेवलं तुकाराम साठे. त्यांच्या वडिलाचं नाव होतं भावरावजी साठे आणि आईचं नाव होतं बालूबाई. घरची परिस्थिती थोडी बिकट असल्यामुळे त्यांना तिथे शाळेत टाकण्यात आलं. त्यांच्या वडिलांना तिथे गावातच त्यांना शाळेत दिलं. अस्पृश्यता आणि जातीयतेचा भेद असल्यामुळे शिक्षकांनी या व्यासपीठावर उभा आहे दलितांचे कैवारी, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व गावकरी मान्यवर, सर्व मातंग समाज, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी, जिच्या कुशीतून स्वराज्याचे देखणं स्वप्न जन्माला आलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार